ओवीसाठी. काही नाही सर. मी केला त्यांना खूप फोर्स, पण नाहीच म्हणालाय. तुम्ही आलात, थँक्यू. बस काय एवढी कसल्या फॉर्म. ओबी कुठे आहे हो, काय आणून तुमच्याकडे? हे बाबा तू होस्ट आहेस. हा आम्ही घे यार गणपत बसत या बाळा. लागलं नाही ना तुला कुठे? पैसे बिचे ठेवा तुमच्या खिशात. मला हे नाही. सॉरी पाहिजे, सॉरी. अबीर इथे ये लवकर. आम्ही खेळतोय, नंतर येतो. अबीर आई बोलव तिथं जाणं, सगळे वाट बघतात बाळा. थांबा ना. राजकुमार बाळा लागले नाही ना तुला? अबीर इथे. तुझा बर्थडे म्हणजे मनमानी नाहीये चालणार. चल. काय झालं? त्या कार्ट्याचं आणि सावलीचं काय झालंय? मारून टाकलं त्याला. तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. आणि म्हणायचं तुला सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सावलीचा पोरगा आहे. हो, हे बघ राजकुमार, मला कळतं तुला आता काय वाटतं ते, पण मला खरंच नव्हतं माहीत की हे असं काही घडणार आहे. पण मला वाटलेलं फक्त ओवीचा पडते. हा अबीर म्हणजे सावलीचा मुलगा आहे. जगन्नाथने जी भविष्यवाणी केली होती तो. आण लवकर. आलो. ओवी, अगदी तसाच केक असतो की ग, जसा आपण ठरवलेला असतो. हो ना बाबा. पण बाबा, तुम्हाला कसं काय आलं? सावली टीचरने मिळून आणि तू मिळून आम्ही जसं प्लॅन ठरवला होता तसंच केला. आम्ही तर आमच्या तोंडातून एकही शब्द काढला नव्हता. मग तुम्हाला कसं काय आलं? हो ना, हे तर सगळं आमचाच प्लॅन असतो. ही अॅनिमल थीम हा एकच केक, आणि त्या केकवर आमच्या दोघांची नावे असतात. आणि तोच केक आम्ही एकाच चाकूने कापणार असतो बघा. आणि हा सगळा आमचा प्लॅन असतो ना हो. मग हा प्लॅन तुम्हाला कसा कळला? आम्ही तुमचे कोण आहोत? आई, बाबा. ना आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. कळलं? चला आता कापा केक. अबीर सावलीचा मुलगा कसं शक्य आहे? तो खंड्या तर म्हणाला होता की सावलीला एक मुलगी आहे. मग हा अबीर कुठून टपकला मध्येच? नाही, ती सावलीची मुलगी नक्की कुठे आहे? ती जिवंत आहे का? कोणाकडे? हे सगळं मला लवकरात लवकर कळायलाच हवं.
म्हणजे हा अबीर सावलीचा मुलगा आहे तर जगन्नाथची भविष्यवाणी आता खरी ठरणार. हा पोरगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार. नाही नाही नाही, असं होताच कामा नये. त्यांनी मला काही करण्याच्या आधीच मी याचा कायमचा काटा काढणार. हो आम्ही येऊ. हो आम्ही नक्की येऊ. आता बर्थडे म्हटलं तर पार्टी झालीच पाहिजे की नाही? गोमू वेतावे गावाची लारकी लाल गुलाबी मातोली सारखी आई बापाच्या काळजात कालवा कोण होईल या हिऱ्याचा पारखी. गोमू वेतावे गावाची लारकी लाल गुलाबी मातोली सारखी आई बापाच्या काळजात कालवा कोण होईल या हिऱ्याचा पारखी. पोर टोर तिच्या मागे धावली लाईन मारायला लाईन लावली त्यांच्या मावऱ्याला चिंबोरी चावली जेव्हा तिरेची वाल्याला गावली. गोमू डोंट गो. गोमू माहेरला गोमू माहेरला गोमू सासरला जाते हो नाकवा हिच्या लवरला हल्दी न माखवा. गोमू सासरला जाते हो नाकवा तिच्या लवरला हल्दी न माखवा. गोमू सासरला जाते हो नाकवा